रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं, हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल, तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो. रोहित पवारांच्या मतदारसंघात डुकराच्या मटण पार्टीचा दावा आणि नाना पटोळेंचा वाळू माफियांवरून सरकारवर हल्ला. सविस्तर सांगतो. मित्रांनो, एका बाजूला रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सभागृहात मात्र मटण पार्टी आणि वाळू माफिया यावर घमासान सुरू आहे. रोहित पवार का भडकले आणि नाना पटोलेंनी सरकारला का धारेवर धरलं? सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि नागपूरचं हिवाळी अधिवेशन दोन्हीही जोरात तापले. थंडीचे दिवस आहेत, पण विधानसभेत मात्र गरमी वाढली आहे. तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलंच असेल. सध्या दोन गोष्टींची जोरदार चर्चा आहे. एक म्हणजे शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती आणि दुसरं म्हणजे विधानसभेत झालेला एक विचित्र वाद, जो चक्क डुकराच्या मटणावरून सुरू झाला. होय, तुम्ही बरोबर ऐकले. एका बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारच्या नाकात दम आणलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. नेमकं काय घडले? शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली कर्जमाफी कुठे अडकली आणि रोहित पवारांच्या मतदारसंघाचा आणि त्या पार्टीचा काय संबंध? या सगळ्या गोष्टींचा आज आपण सविस्तर पंचनामा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. प्रकरण असं आहे की बीडच्या आष्टी येथील आरटीआय कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा संबंध सुरेश धस यांच्याशी जोडला जात होता. यावर स्पष्टीकरण देताना सुरेश धस यांनी सभागृहात एक विचित्र किस्सा सांगितला. धस म्हणाले, माझा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. रोहित पवारांच्या मतदारसंघात एका ठिकाणी डुकराचं मटण मिळतं. तिथे काही लोकांनी पार्टी केली, मटण खाल्लं आणि त्यानंतर त्यांच्यात मारामारी झाली. विनाकारण माझं नाव गवलं जात आहे. अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं. त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं. सुरेश धस यांनी हाणमार केली. अध्यक्ष महोदय, 10-15 दिवस झाले आणि 15 दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या, अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही. बस, डुकराचं मटण आणि जामखेडचा उल्लेख होताच रोहित पवार संतापले. त्यांनी सुरेश धसांना मध्येच थांबवलं. रोहित पवार तावातावाने म्हणाले, जामखेड ही संतांची भूमी आहे. काहीतरी लपवण्यासाठी तुम्ही माझ्या मतदारसंघाचा आणि तिथल्या संस्कृतीचा असा चुकीचा उल्लेख करू नका. रोहित पवारांचा हा आक्षेप इतका तीव्र होता की त्यांनी हे शब्द रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणीही केली. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघाचं नाव या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलं. अध्यक्ष महोदय, जामखेड ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे. संत श्री गीते बाबांची ते कर्मभूमी आहे. संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे. आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा, हा उल्लेख, ते सुद्धा डुकराचं मटण, हे अयोग्य आहे. उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या. मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये. आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल, तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो. शेवटी वातावरण तापलेलं पाहून आणि पवारांचा पवित्रा पाहून सुरेश धस यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. मित्रांनो, इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की राजकीय आरोप प्रत्यारोपात मतदारसंघांच्या ओळखीचा असा वापर करणं कितपत योग्य आहे? एका गुन्हेगारी घटनेला मटण पार्टीचं कारण देऊन मूळ मुद्दा भटकवला गेला का? हे प्रश्न मात्र अनोत्तरित आहे. मित्रांनो, आता वळूया एका गंभीर प्रकरणाकडे. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, पण काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत जी आकडेवारी मांडली ती ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. पटोले यांनी थेट सरकारवर आरोप केलाय की राज्यात दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. विचार करा, रोज 8 घरं उद्ध्वस्त होत आहेत. त्यांनी प्रश्न विचारलाय की इतकी भयानक परिस्थिती असताना सरकार शांतपणे कसं झोपू शकते? शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे, नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाहीये. बरं, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? इथेच खरी गोम आहे.
पटोले म्हणतात, न्यायालयाने सरकारला जुन्या थकबाकीसाठी 5,017 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले होते, पण सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये फक्त 500 कोटींची तरतूद केली. म्हणजे मित्रांनो, घोषणा करायची 5,000ची आणि खिशातून काढायचे फक्त 500 रुपये. हा शेतकऱ्यांची चेष्टा नाही तर काय आहे? शिवाय पुन्हा एकदा 30 जून पर्यंत कर्जमाफीची नवीन तारीख देण्यात आली आहे. तारीख पे तारीख हा खेळ शेतकऱ्यांना जीवाशी का खेळला जातोय, हा पटोलेंचा मुख्य सवाल आहे. यात आणखी एक जाचक अट म्हणजे केवायसी. पटोले यांनी या मुद्द्यावर सरकारला चांगलंच धारेवर धरलं. त्यांचं म्हणणं एकदम रास्त आहे. जेव्हा शेतकऱ्यांचं नाव 7/12 उतार्यावर आहे, जो की एक सरकारी दस्तऐवज आहे, मग पुन्हा वेगळ्या केवायसीची सक्ती कशाला? अनेकदा सर्व्हर डाऊन असतं, गावकऱ्यांना इंटरनेट समजत नाही आणि फक्त या तांत्रिक गोष्टींमुळे शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नाही. सरकारने शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवणं थांबवलं पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत नाना पटोलेंनी आणखी एक विषयाला हात घातला, जो तुमच्या आमच्या खिशाला थेट कात्री लावतोय. तो म्हणजे वाळू किंवा रेती. आज सामान्य माणसाला घर बांधायचं म्हटलं तर वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. पटोले विधानसभेत म्हणाले, आम्हाला दररोज लोकांचे फोन येतात की वाळूचा एक ट्रक एवढा महाग झालाय की सामान्य माणूस तो विकतच घेऊ शकत नाही. याचं कारण काय? तर वाळूचा बेकायदेशीर साठा आणि काळा बाजार. महसूल विभागाचं यावर काहीच नियंत्रण राहिलेलं नाही, असा आरोप त्यांनी केलाय. वाळू माफिया सक्रिय झालेत आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेते. हा प्रश्न उपस्थित होतोय, जर वाळू उपलब्ध आहे तर ती सर्वसामान्यांपर्यंत स्वस्त दरात का पोहोचत नाही? महसूल मंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. एकीकडे बळीराजा मृत्यूला कवटाळतोय, कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जातोय, आणि दुसरीकडे आपले लोकप्रतिनिधी मटण पाट्या आणि वैयक्तिक हेवेदावे यात अडकले आहेत. नाना पटोलेंनी मांडलेले शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला सोडवता येईल का? आणि सुरेश धस, रोहित पवार यांचं खरोखरच वाद मिटेल का? तुम्हाला काय वाटतं? सरकारने केवायसी आणि अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.